फटाके फोडायचे आहेत ना मालवणमध्ये 3 तारखेला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलतायत, थेट जाऊयात. तशी फटाक्याची काही कमी निलेशकडे नाही आहे. आणि ही योजना सुरू झाली. आता काही लोक योजनेमध्ये अनेक अफवा विरोधक पसरवत आहेत, परंतु मी आपल्याला सांगतो, कोणी माईकाला आला तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही. हा तुमच्या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा शब्द आहे. आणि म्हणून मी विनंती करायला आलोय, शिवसेनेच्या उमेदवार आपली लाडकी बहीण ममता वराडकर यांना विजयी करा म्हणून विनंती करायला आलो. ही पण आपली लाडकी बहीण आहे. अनेक लाडक्या बहिणी या निवडणुकीत उभ्या आहेत आणि यांना सगळ्यांना आपल्याला मतदान करून नगर परिषदेमध्ये नगराध्यक्षासह सर्व उमेदवारांना, नगरसेवकांना वाजत गाजत नगर परिषदेमध्ये पाठवा म्हणून विनंती करायला आलोय. मालवणचं भविष्य सुधारायचं असेल, सुरक्षित करायचं असेल, त्यासाठी एक शिलेदार निलेश राणे नावाचा सातत्याने तुमच्या सुखदुःखामध्ये धावून येतोय, याचा मला सार्थ अभिमान आहे. निलेश म्हणजे शिवसेनेची भगवी रेष आहे. इलाका किसका भी हो, धमाका निलेश राणे ही करेगा. शिवसेनेचे खणखणीत नाणं म्हणजे निलेश राणे, शिवसेनेचं खणखणीत नाणे म्हणजे निलेश राणे, हेही मी या ठिकाणी सांगतो. आणि निलेश कधी घाबरत नाही, कारण राणे साहेबांचं बाळकडू त्याला मिळालेलं आहे आणि आता तो बाळासाहेबांच्या विचारांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये आहे. हा एकनाथ शिंदे पण कधी डरला नाही, कधी घाबरला नाही. डॉक्टर नसला तरी अनेक छोटी मोठी ऑपरेशन एकनाथ शिंदेने करून टाकली आणि आता त्या शिवसेनेमध्ये निलेश आहे. त्यामुळे निलेश कितना भी विरोध होने दो, निलेश विरोधियों पे करेंगे मात, डरने की नहीं बात, उनके पीछे खड़ा है एकनाथ. घाबरायचं काय करायचं, चांगलं काम करताना काय घाबरायचं नाही. आणि त्यामुळे मी आपल्याकडे ममताताईंसाठी मत मागायला आलो, विनंती करायला आलो. आणि मी काय कोणावर टीका करणार नाही, परंतु निलेशचं काम बघून, निलेशची तळमळ बघून, प्रामाणिकपणा बघून या ठिकाणी जे मतदारसंघामध्ये वर्षभरामध्ये केलेलं काम आणि लोकांसाठी केलेले प्रयत्न हे आपल्या समोर आहेत. आणि म्हणून पराभव दिसायला लागला की अनेकांचे दशावतार सुरू होतात. आणि त्यामुळे निवडणूक आहे, निवडणुकीमध्ये काही ठिकाणी आपण एकत्र लढतो, काही ठिकाणी एकमेकासमोर असतो, त्याच्यात अनेक पक्ष असतात. लोकशाही आहे आणि जेवढे पक्ष आहेत त्या सगळ्यांना निवडणुका लढवायचे अधिकार आहेत. आणि म्हणून आम्ही मित्रपक्ष म्हणून लोकसभेमध्ये आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींसाठी काम केलं, विधानसभेत महायुतीसाठी काम केलं आणि महायुतीला देखील दैदिप्यमान असं यश माझ्या लाडक्या बहीण भावानी, शेतकऱ्यांनी सगळ्यांनी मिळवून दिलं. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 232 जागा महायुतीच्या महाराष्ट्राच्या इतिहास कधी आल्या होत्या?
पहिल्यांदा इतिहास घडला आहे आणि केलेल्या कामाची पोचपावती या महाराष्ट्रातल्या जनतेने दिलेली आहे. मी त्यांचा आभारी आहे. आणि म्हणून मी पाहतोय राज्यभर बहिणी, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ सभेकरता वाट बघत बसतात. एकनाथ शिंदेला भेटायसाठी, मलाही त्यांना भेटायचं असतं, त्यांचा आशीर्वाद घ्यायचा असतो. परवा सांगलीला विटा नगर परिषदेमध्ये रात्री 10 वाजले, 9:45 मी पोचलो. तोपर्यंत एकही माझी लाडकी बहीण, लाडका भाऊ तिथून हटला नव्हता. थंडी होती. हे प्रेम आहे. पैसे किती कमवले, सत्ता किती कमवली, प्रॉपर्टी किती कमवली, मालमत्ता किती कमवली, यापेक्षा माणसं किती कमवली आणि माणसांचं प्रेम किती कमवलं हे महत्त्वाचं आहे. मी मुख्यमंत्री असताना लाडकी बहीण योजना तर केलीच. लेक लाडकी लखपती योजना केली. एस टीमध्ये 50% सवलत दिली. मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं. बचत गटाला ताकद दिली. मुख्यमंत्री स्वयंरोजगार योजनेतून अनेक व्यवसाय सुरू झाले. आणि हे फक्त लाडकी बहीण योजना म्हणजे फक्त 1500 रुपये नाही. माझ्या लाडक्या बहिणींना स्वतःच्या पायावर आम्हाला उभं करायचं आहे. त्यांना रोजगार व्यवसायाभिमुख करायचं आहे. आणि माझ्या लाडक्या बहिणींना आम्हाला लखपती झालेलं पाहायचं आहे. लखपती झालेलं हे मी बोलतोय ते पूर्णपणे लक्षात ठेवा. इथं उदय सामंत आहेत. अनेक योजना उद्योग खात्याच्या माध्यमातून आपल्या लाडक्या बहिणींसाठी आपण केल्या. बचत गट ग्रामीण भागात अनुदान मिळतं. शहरी भागामध्ये देखील नगर विकास विभागाच्या माध्यमातून बचत गटाला देखील जो खेळतं भांडवल आहे ते देण्याचा निर्णय देखील आपण घेतोय. शेवटी अनेक लोकांनी, अनेक माझ्या लाडक्या बहिणींनी स्वतः एकत्र येऊन छोटे मोठे व्यवसाय सुरू केले. अनेक सक्सेस स्टोरीज आहेत. एका मुलीने आत्महत्या केली. ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती. 50% फी आपण सरकार भरत होतो, 50% पालक भरत होते. मी 12:30-1 वाजता टीव्हीवर बातमी वाचली. मनाला वेदना आणि यातना झाल्या. आपल्या राज्यात एक मुलगी शिक्षणासाठी आत्महत्या करते. मग आपलं सरकार, सत्ता उपयोग काय? त्याच दिवशी तुमच्या एकनाथ शिंदेने निर्णय घेतला, उच्च शिक्षण मुलींचं 50%च्या ऐवजी 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला. अनेक निर्णय घेतले. ऐतिहासिक निर्णय आपण घेतले. या राज्याला पुढे नेण्याचं काम आपण केलं. या कोकणात देखील कोकणातली माणसं बाळासाहेबांवर प्रेम करणारी, बाळासाहेबांचे प्रेम कोकणावर जसं शिवसेना नारळात पाणी असतं तशी शिवसेना आहे. आणि कोकणी माणूस अतिशय फणसासारखा बाहेर काटेरी तर आतून गोड असतो. आणि म्हणून या ठिकाणी देखील कोकण ही शिवसेनेची जन्मभूमी, कर्मभूमी आणि मायभूमी सगळीच आहे. शिवसेनेवर कोकणाने प्रेम, शिवसेनेचं कोकणावर प्रेम हे समीकरण गेले अनेक वर्ष आहे. शिवसेना ही कोकणच्या सुपुत्रांची संघटना आहे. राणे साहेबांच्या मुख्यमंत्री काळामध्ये देखील या कोकणामध्ये अनेक विकासाचे प्रकल्प आले आणि कोकणाला दिशा देण्याचं काम, विकास करण्याचं काम त्या काळातही झालं बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली. आज देखील या कोकणामध्ये उदय सामंत मंत्री आहेत, उद्योग मंत्री. मी अनेक सभांमध्ये त्यांचे फोन जोडून दिले. लोक म्हणाले फोन लावा, MIDC आहे, लँड ॲक्विजिशन नाही. MIDC पाहिजे, NOC नाही. आणि मला अभिमान आहे की ज्या पद्धतीने उद्योग वाढले पाहिजेत
उद्योग मंत्री म्हणून ते वाढवण्याचं काम करतायत, याचा देखील मला अभिमान. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की तुमचं एक मत इतिहास घडवणार आहे, तुमचं एक मत परिवर्तन घडवणार आहे, तुमचं एक मत फक्त मतदान नाही, या मालवणचा भविष्याचा फैसला करणार आहे. आणि तुमच्या मागे निलेश राणे सारखा आमदार आहे. आज मला त्याचं कौतुक वाटतं की या ठिकाणी पक्षासाठी, आपल्या मतदारांसाठी जीवाचं रान करण्याचं काम निलेश राणे करतायत. याचा सार्थ अभिमान मला आहे. पुन्हा एकदा मी सांगतो, मगाशी पंढरपूरचं उदाहरण त्यांनी दिलं. इथे देखील लाखो पर्यटक येतात आणि या ठिकाणी देखील अनेक विकासाची कामं करायची आहे. आपल्याला रस्ते पाहिजे, आपल्याला पिण्याचं पाणी पाहिजे, आपल्याला भुयारी गटार योजना पाहिजे, आपल्याला गार्डन पाहिजे, आपल्याला खेळाची मैदानं पाहिजे, आपल्याला चांगलं नाट्यगृह पाहिजे, पर्यटकांसाठी विविध सुविधा पाहिजे. अनेक अनेक लोकाभिमुख कार्यक्रम आपले प्रकल्प या ठिकाणी आपल्याला करायचे आहेत. आणि नगर विकास विभागाच्या माध्यमातून नगर परिषदेला निधी देण्याचा अधिकार असतो. निलेशजी, तुम्ही माझ्याकडे प्रस्ताव द्या, या मालवणचा काया पालट केल्याशिवाय राहणार नाही. हा एकनाथ शिंदे दोन्ही हाताने देणारा आहे, घेणारा नाही. मी दोन्ही हाताने देत आलोय. मग मुख्यमंत्री सहायता निधी असेल, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या तुमच्या एकनाथ शिंदेने 450 कोटी रुपये 2.5 वर्षात दिले. अगोदरच्या लोकांनी काय केलं मी त्याच्यात जाऊ इच्छित नाही, पण मी आपल्याला एक 70 हजार लोकांना त्याचा फायदा झाला. शासन आपल्या दारी आम्ही घेऊन गेलो. बाळासाहेब सांगायचे, कार्यकर्ता घरात नाही लोकांच्या दारात शोभून दिसतो. मंत्रालय आम्ही लोकांच्या दारात घेऊन गेलो. आता विकास आपल्याला मालवणमध्ये आणायचा आहे, विकास आपल्याला मालवणमध्ये आणायचा. शासन आपल्या दारी काही योजना पूर्वी नव्हत्या, होत्या, लाभार्थी नव्हते, होते, सगळं होतं, पण कटकट नको म्हणून सोडून द्यायचे म्हणून आम्ही शासन आपल्या दारी घेऊन गेलो. 4 कोटी लोकांना त्याचा फायदा झाला. 4 कोटी जागेवर ट्रॅक्टर, पॉवर टिलर, ड्रोन, महिलांच्या योजना, शेतकऱ्यांच्या योजना, सगळ्या योजना जागेवर. एकदा कोल्हापूरला मला वाटतं उदय सामान होते का माहीत नाही, कोल्हापूरच्या शासन आपल्या दारी एक मुलगी आली, तिच्या हातात एक छोटं बाळ होतं. मला वाटलं काहीतरी अडचण आहे. मी विचारतो लगेच काय प्रॉब्लेम आहे, काय झालं बाबा. ती हिंदीत बोलू लागले, इसका नाम दुआ है. बोलो क्या हुआ बताओ. तो बोले आपने मुख्यमंत्री सहायता निधि में से इसको 3 लाख रुपए दिए, इसका ऑपरेशन किया, इसके लिए इसकी जान बच गई, इसके लिए मैं इसका नाम दुआ रख दिया. कोण कुठलं काय कधी बघितलं नाही. मदत करण्याचं काम आपण केलं. आणि म्हणून या एकनाथ शिंदेच्या मागे महाराष्ट्रातली जनता उभी राहिली. 2022ला मी या महाराष्ट्रामध्ये सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आणलं. खासदार आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे ऑर्थोपेडिक सर्जन आहेत, डॉक्टर आहेत. मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन बरोबर करतो. आणि म्हणून मोठं ऑपरेशन झालं, लोकांनी स्वीकारलं. झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये 80 जागा लढून 60 जागा जिंकलो आपण. 60 जागा. हा देखील इतिहास आहे, तुमच्या आशीर्वादामुळे घडला.